मुंबईत पहाटेच्या वेळी झालेला मुसळधार पाऊस आता थांबला असला तरी तेव्हापासून विस्कटलेली लोकल मात्र अद्यापही रुळावर येऊ शकलेली नाही। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक स्थानकांवर तोबा गर्दी झाली आहे। सकाळी अनेक भागात पाणी साचल्याने तिन्ही लोकल मार्गांवरची वाहतूक अद्यापही उशिरानच सुरू आहे। ठाणे स्थानकावरच्या 1 नंबर फलाटावरची वाहतूक सध्या बंद आहे। पर्याय म्हणून जास्तीत जास्त संख्येत ठाण्याच्या बसेस नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेने सोडल्या जाणार आहेत। तेव्हा पावसानंतर लगेचच मध्य रेल्वेची जी लोकलची सेवा आहे ती कोलमडलेली पाहायला मिळते। ठाणे ते डोंबिवलीच्या दरम्यान येणाऱ्या पारसिक बोगद्याला लागून असलेल्या रस्त्यावर दरड कोसळल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। पारसिक बोगद्यातून फास्ट ट्रॅक जातो, तसंच मुंबई बाहेर जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या देखील याच बोगद्यातून जातात। त्यामुळे दरड कोसळल्याने अप आणि डाऊन या सर्व गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत। दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। इकडे दादरमध्ये देखील लोकांचा मोठा खोळंबा झालाय। अनेक लोक दादरमध्येच अडकून पडलेत। लोकलच्या या खोळंब्यानंतर दादरमधल्या लोकांनी उद्विग्नपणे प्रतिक्रिया दिल्या। ट्रेनचे खूपच प्रॉब्लेम आहे आम्हाला आणि अनाउन्समेंट काहीच नाही। स्लो ट्रेनची काहीच अनाउन्समेंट नाही। हरवल लाइन और सेंट्रल लाइन दोनों में प्रॉब्लम चल रहा है। सेंट्रल से हरवल एक घंटा डेढ़ घंटा का डिफरेंस। कल्याणला एकही अनाउन्समेंट आणि अनाउन्समेंट अशी करतात की कुर्ला ते सँडल्स रोडमध्ये पाणी भरल्या कारणाने गाड्यांची वाहतूक स्थगित करण्यात आलेली आहे। ही अनाउन्समेंट कल्याणला चालू होती। मी आज 9 वाजता जेव्हा गाडी पकडली त्यावेळेस, आणि आता आम्ही इथे कल्याण आम्ही दादरपर्यंत प्रवास केला मेलनी, तेव्हा पण अनाउन्समेंट, तेव्हा पण कुठेच आम्हाला कुठेच काहीच पाणी दिसलं नाही। कुठेच पाणी दिसलं नाही, काहीच नाही। मग आता हे अनाउन्समेंट नक्की